आज मध्यरात्रीपासून या 6 राशीवर धनवर्षा करणार माता लक्ष्मी. आज माता लक्ष्मी कृपा आशीर्वाद या 6 राशींवर होणार असून यांच्या सर्व अडचणी दूर होणार आहेत. यांची 7.5 पासून मुक्तता होणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. डबघाईला आलेला व्यवसाय परत जोमाने चालेल. प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. कोर्टात जो काही वडिलार्जित सुरू असलेला जमिनीचा वाद संपुष्टात येईल. विवाहात देखील येणाऱ्या सर्व बाधा दूर होऊन विवाह जुळतील. विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात उत्तुंग यश प्राप्त होईल. आरोग्याच्या सर्व समस्या दूर होऊन एकूणच आजचा दिवस या राशीतील लोकांसाठी चांगला जाणार आहे. उर्वरित राशीसाठी आजचा दिवस दिलासादायक असेल. चला तर पाहूयात पंचांग शास्त्रानुसार कसा असेल आजचा दिवस. मेष राशी. आजच्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावरील निरंतर स्मित नवख्या माणसामध्ये आपलेपणा निर्माण करेल. आपल्या धनाचा संचय कसा करावा याचे कौशल्य आज तुम्ही शिकू शकतात आणि याच कौशल्याला शिकून तुम्ही आपले धन वाचवू शकतात. कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा. त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका. तुमचे प्रेम एक वेगळी उंची गाठेल. तुमच्या प्रेमाच्या हसण्याने आजचा दिवस सुरू होईल आणि एकमेकांच्या स्वप्नांनी शेवट होईल. नेहमीपेक्षा आज तुम्ही उच्च लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न कराल. अपेक्षित निकाल मिळाला नाही तरी नाराज होऊ नका. वृषभ राशी. मुलांमुळे आजची संध्याकाळ प्रसन्न राहील. रटाळ कंटाळवाण्या त्रासदायक दिवसाचा निरोप घेण्यासाठी रात्रीच्या जेवणाचा मस्तपैकी प्लॅन करा. मुलांच्या सहवासात तुम्ही आणखीन उल्हसित व्हाल. आजच्या दिवशी घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होण्याच्या कारणाने धन खर्च होऊ शकते. दूरवर राहणारे नातेवाईक आज तुमच्याशी संपर्क साधतील. तुमचा प्रियकर प्रेयसी आज तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का देणार आहे. कोणत्याही संयुक्त व्यवसायात पडू नका. भागीदार आपला फायदा घेतील. घरातील लहान सदस्यांसोबत गप्पा करून आज तुम्ही आपल्या रिकाम्या वेळेचा चांगला वापर करू शकतात. तुमच्या वैवाहिक आयुष्याचा संदर्भ येतो तेव्हा सर्व काही तुमच्यासाठी अनुकूल असते. मिथुन राशी. योगासने आणि ध्यानधारणा यामुळे तुमच्या शरीराला आकार मिळेल आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही सक्षम राहाल. घरातील गरजांना पाहून आज तुम्ही आपल्या जीवनसाथी सोबत काही किमती वस्तू खरेदी करू शकतात ज्यामुळे आर्थिक परिस्थिती थोडी बेताची होऊ शकते. भरपूर आनंदाचा दिवस जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. तुमची प्रिय व्यक्ती वचन मागणार आहे. खूप अल्पसे अडथळे येतील परंतु दिवसभरात खूप काही यश मिळवाल असे दिसते. काही सहकाऱ्यांकडे लक्ष द्या. कारण त्यांना हवे ते त्यांना मिळाले नाही तर ते काम करीत नाहीत. तुमचा रिकामा वेळ आज मोबाईल आणि टीव्ही पाहण्यात खर्च होऊ शकतो. कर्क राशी. सर्वसाधारणपणे आरोग्य चांगले असेल पण प्रवास कटकटीचा आणि तणावपूर्ण ठरेल. आज तुमची काही चल संपत्ती चोरी होऊ शकते म्हणून जितके शक्य असेल याची काळजी घ्या. ज्येष्ठ नातेवाईक त्यांच्या समस्येवर तुम्ही उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा बाळगतील. त्यांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील. तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींपासून दूर गेलात तर कुणीतरी खास व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल. काळजी करण्याचा दिवस. तुमच्या संकल्पना अपयशी ठरणार नाहीत याची खात्री होत नाही तोपर्यंत त्या कोणालाही सांगू नका. जे लोक घरापासून बाहेर राहतात आज ते आपले सर्व काम पूर्ण करून संध्याकाळच्या वेळी कुठल्या पार्कमध्ये एकाच जागेत वेळ घालवणे पसंत करतील. आज तुमची जोडीदार तुम्हाला आयुष्याच्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीबाबत पाठीशी उभी राहील. सिंह राशी. चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. इतर दिवसांपेक्षा आजचा दिवस आर्थिक दृष्टीने चांगला राहील आणि तुम्हाला पर्याप्त धन प्राप्ती होईल. कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या.
इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा. त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये असाल म्हणून तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्यासाठी खास बेत आखाल. कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या बदलांमुळे तुम्हाला फायदा होईल. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा. तुमचा जोडीदार किती रोमँटिक होऊ शकतो हे तुम्हाला आज पाहायला मिळेल. कन्या राशी, देणगी आणि धर्मादाय कामामध्ये स्वतःला गुंतवा, त्यातून तुम्हाला मन शांती लाभेल. मोठ्या समुदायाशी संलग्न होण्यामुळे तुम्हाला आनंद, मनोरंजन लाभेल, पण तुमचा खर्च वाढता असेल. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल. तुमच्या जोडीदारासमवेत तुमच्या हृदयाचे ठोके मधुर संगीत वाजवतील. उद्यमशील लोकांसोबत भागीदारी कराल. तुमची बलस्थाने कोणकोणती आहे याचा आढावा घ्या आणि भविष्यातील तुमच्या योजना आखा. आज तुम्ही शृंगाराचा परमोच्च आनंद घेणार आहात.